आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणारच नाहीत. आमच्यासोबत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्यासोबत अन्न साठा सगळं काही आहे. आणि जिथं जिथं आम्हाला करायची वेळ असेल त्यावेळेस आमच्याकडे आचारी आहे, गॅस आहे, परत जनरेटर आहे, चार्जिंगची व्यवस्था आहे आमच्याकडे. आम्ही कुठंही 2 महिने कुठंही कमी पडणार नाहीत अशा व्यवस्थेनं आम्ही निघालेलो आहोत. सरकारनं बी केलं, भरपूर काम केलं, ते करत आहेत, त्यांच्या पातळीवर काम करतायत. पण आता ही वेळ निघून गेलेली. आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला जाहीर करायला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे आता आगेकूच केली आहे. मुंबईकडे जाण्यासाठी त्यांची पदयात्रा ही निघाली असून लाखोंच्या संख्येने आता मराठा समाज बांधव हे निघालेले असून त्यांच्या हा जथ्थाचा जथ्था आता हा अहमदनगर शहरातून जात असून बाराबाबळी येथे त्यांनी रविवारी रात्रीचा मुक्काम केला आणि आता ते पुढच्या प्रवासासाठी निघाले असून अनेक समाज बांधव देखील त्यांच्या सोबत जुडले आहेत. नगर शहरातून देखील मोठ्या संख्येने समाज बांधव त्यांच्या सोबत जात आहेत. गाड्यांची मोठी ताफा आपण पाहू शकतो आणि मोठ्या संख्येने इथे समाज बांधव गोळा झालेले आहेत. आपण काही समाज बांधव देखील आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ते रात्रभर प्रवास करतायत, ठिकठिकाणी मुक्काम करतायत, त्यांची जेवणाची वगैरे काय सोय आहे तशीच आपण ती सर्व माहिती एकदा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मराठा समाज बांधव आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात की त्यांचा मुक्काम कसा होता, त्यांची ही पदयात्रा कशी जाणार आहे त्याच्या बाबत आपण जाणून घेऊयात. बाबा, कुठून आला तुम्ही? आम्ही टाकळखोपा, औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली येथून. कधीपासून यात्रेत सहभागी झालात? कसा काय प्रवास काय चाललाय, कसं काय वाटतंय? म्हणजे अंतरवाली सराटी पासून निघालोत आम्ही आता मुंबईपर्यंत. प्रवास एकदम ओके आहे. तुम्ही जेवणाची वगैरे सोय वगैरे कशी करतायत? काय नेमकं राहण्याची खाण्याची काय सोय कशी? जेवणाची आम्ही संघ 10 पायले पीठ आणलेले आहे, तांदूळ आणलेले आहेत, सगळं मीठ मिरचू घरून आणलेलं आहे. वाटणं झालं तर तिथं जेवतो आहे. आपल्यासोबत काही तरुण समाज बांधव देखील आहे. आपण त्यांना बी विचारून घेऊयात की आरक्षणाची हक्काची लढाई चालू आहे, त्यासाठी त्यांचं कसं पाऊल असणार आहे. दादा, काय सांगाल? आरक्षणाची लढाई चालू आहे, कसं पाहता तुम्ही आरक्षणाच्या लढाईकडे? आरक्षणाची लढाई म्हणजे आजपर्यंत जो आमचा समाज वंचित ठेवला आरक्षणापासून, ते आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं. आजपर्यंत तर नाही मिळालं, पण आजचा जो लढा आहे, आम्ही जो मुंबईला निघालेलो आहोत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणारच नाहीत. आमच्यासोबत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्यासोबत अन्न साठा सगळं काही आहे. राहिलंच समजा कमी पडलं तर आम्ही गावाकडून पुन्हा परत मागून घेऊ, पण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. दादा, कसं पाहता तुम्ही की तुम्हाला आता ही पदयात्रा निघालेली आहे, बराच मोठा प्रवास आहे, दररोज आता हे जेवणाचं वगैरे हे सगळे जे तुम्हाला समस्यांना सामोरं जात आहे, पण आरक्षणाच्या लढाईसाठी हे जे तुम्ही पाऊल उचलले, कसं पाहता या लढाईकडे? नाही, बरोबर आहे. खूप मोठा संघर्ष आहे, प्रवास आहे, अडचणी आहेत खूप भरपूर. पण एक संघर्ष होता आपल्यासाठी. जर एवढे कष्ट सगळे समजा कष्ट घेऊ शकतो आपल्यासाठी, एकटा माणूस एवढा लढतोय, तर आपल्याला काहीच हरकत नाही थोडेफार कष्ट सहन करायला, त्या माणसाची साथ द्यायला. आणि जे आहे ते सगळं आपल्या हक्काचं आहे. आम्ही काय कुणाच्या ताटातलं मागत नाही. आमच्या हक्काची लढाई, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते मिळेपर्यंत आता माघार नाही. आर्या पारची लढाई आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. आता तुम्हाला यो जो प्रवास आहे तर आता खाण्याची वगैरे सगळी सोय वगैरे करावी लागतीये. ठिकठिकाणी समाज बांधवांकडून बी सोय केली जाते, पण तुम्ही स्वतःही कसं हे नियोजन वगैरे करता? भरपूर प्रतिसाद मिळतोय आम्हाला. जागोजाग ठिकठिकाणच्या समाज बांधवाकडून भरपूर प्रतिसाद आहे. भरपूर मोठ्या प्रमाणावर इथं अन्नछत्र लावलेले आहेत, आम्हाला वाटप केलं जातं अन्न. तरी सुद्धा आम्ही आमचा जो आम्हाला लागल वाटेमध्ये जिथं स्वयंपाक करून खाता येईल मुक्कामाच्या ठिकाणी, तेवढा आम्ही आमचा स्वतःचा अन्नसाठा सोबत गाडीत घेऊन आलो. पण ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम करायलो त्या ठिकाणी बी भरपूर बांधवांनी आम्हाला सपोर्ट केलाय, किंवा जागोजाग पाणी बॉटल वाटप करतात, कुणी नाश्ता देतं, कुणी खाण्याची जागोजाग व्यवस्था आहे भरपूर. तशी अडचण काहीच नाही. तरी सुद्धा आमच्या सोबत आमचं साहित्य सर्व पूर्ण साहित्य आमच्या गाडीमध्ये आहे. बाबा, कशी म्हणजे जेवणाची वगैरे व्यवस्था तुम्ही कसं नियोजन कसं असतं तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सकाळचं नाश्त्याचं करतो आम्ही आणि संध्याकाळचं तिकडे जेवतो. जे मुक्काम आहे तिथं जेवतो. काय काय वस्तू सोबत घेतल्यात स्वयंपाकासाठी, तसंच आपले राहण्याची, जेवणाची, झोपण्याची सगळी सोय कशी काय करताय तुम्ही? गाद्या संघ, पात्रा पांघरायचं आहे, सगळी सोय आम्हाला आहे. आपल्या सोबत आणखी काही आहेत, आपण त्यांना पण विचारून घेऊया. अरे बोलतोय दादा,
जेवणाची वगैरे आपल्याला घरगुती सोय राहते, पण आता या आरक्षणाच्या लढाईसाठी खुद्द आपल्याला स्वतःला आता पावलं उचलावं लागू राहिलेले. तर खाण्यापिण्यापासून तर राहण्यापर्यंतची सगळी सोय आता आपल्याला करावं लागू राहिली, किंबहुना कुठं रस्त्यावरती कुठं जिथं जागा भेटेल तिथं राहू राहिलेलं. कसं पाहता तुम्ही या गोष्टीकडे? आता विषय असा आहे सर, आम्ही सुरुवातीला गावातून निघतानाच, माझ्या पालम तालुक्यातून फळाया गावातून आम्ही निघतानाच एवढ्या तयारीने आम्ही निघालेलो आहोत की आमच्या गाडीमध्ये आम्ही सगळं काय घेतलेलं आहे. पण आम्ही सोबत जरी घेतलं असलं तरी आमच्याकडे आता ही सगळं साहित्य साधन सामुग्री सोबत आहे. आमच्या आट्टा सोबत आहे, डाळ सोबत आहे, भाजी सोबत आहे सगळे. पण त्या सगळ्या गोष्टी असतानाही आम्ही एकाही ठिकाणी आम्हाला करायचं कुठं काम पडलेलं नाही, कारण आलो त्या दिवशीपासून आंतरवाली सराटीपासून कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी वाटप चालू आहे आणि बाकीचा समाज जो आहे ते होईल त्या पद्धतीनं आपल्या आपल्या पद्धतीनं सहकार्य करण्याच्या पद्धतीमध्ये आहे आणि प्रत्येकाला बळ फेकण्याची तयारी आहे. बिस्लेरी असेल, बिस्किट असेल, शेंगदाणा पाकिट असेल, फुटाणा असेल, काय असेल ते बळ द्यायची तयारी आहे. त्याच्यामुळं करायचं कामच पडणं झालंय सर. आणि जिथं जिथं आम्हाला करायची वेळ असेल त्यावेळेस आमच्याकडे आचारी आहे, गॅस आहे, परत जनरेटर आहे, चार्जिंगची व्यवस्था आहे आमच्याकडे. आम्ही कुठंही 2 महिने कुठंही कमी पडणार नाहीत अशा व्यवस्थेनं आम्ही निघालेलो आहोत. आरक्षणासाठी लढाई चालू आहे, एकीकडे अजूनही सरकारकडून पावलं उचलले जात नाहीत. कसं पाहता तुम्ही या सरकारच्या निर्णयाकडे? सरकारनं तर आरक्षण द्यायलाच पाहिजे सर. आता ते आम्ही 7 महिन्यापासून बेजार आहेत. आमचे योद्धा 7 महिन्यापासून उंबरठा ओलांडलेला नाही आणखी त्यांनी घराचा. तर पण एवढे सगळे बेजारे असताना, एवढे करोडो लोक त्यांच्या पाठीशी असताना, आता बीडमधली सभा कमी झालेली नाही सर. त्या अगोदर आंतरवाली सराटी येथे 1.5 कोटी लोकांची सभा झाली तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत सर. आणि एवढं करून जर सरकारचे डोळे उघडत नसेल तर आम्हाला कुठून तरी प्रत्यक्ष कृतीमध्ये दाखवावं लागेल सरकारला की आम्ही कुठं कमी नाहीत. तुम्ही तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून आज तुम्ही चालवलंय सगळं. हे हुकुमशाही चालवायला तुम्ही ही योग्यच नाही. याला लोकशाही म्हणत नाहीत, लोकशाही म्हणता येत नाही, तरी तुम्ही हुकुमशाही चालवायले म्हणजे आता पुढचा 2024 आमच्यावर होणारा अन्याय कोण सहन करणार आहे? आज आरक्षणासाठी लढाई चालू आहे. एकीकडे जरांगे पाटील आता पदयात्रा झाले, मात्र अद्यापही कुठूनही सरकारकडून कुठलाही निरोप मिळत नाहीये वगैरे. कसं पाहता तुम्ही? नाही सर, आता असे आम्हाला तर अपेक्षा आहेत. शिंदे साहेब आम्हाला अपेक्षा नक्की म्हणजे नक्की सर्व्हिस तारखेपर्यंत का अशाना, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी का अशाना, पण शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील अशी आमची आशा आहे बाबा. त्या आशेनं आम्ही चाललेलो आहोत. काय तुम्ही आव्हान करणार सरकारकडे की लढाई चालू आहे तुमच्या आरक्षणासाठी, कसं पाहता आणि सरकारकडे काय मागणी करणार, काय आव्हान करणार? ही जी पदयात्रा एवढं म्हणण्यापेक्षा हात जोडून सरकारला फक्त माझ्या सर्व समाज बांधवातर्फे एवढीच विनंती किंवा आतापर्यंत जी तळमळ आहे, जी तगमग आहे, आतापर्यंत मराठा समाज एवढ्या बांधवांनी शिक्षणापासून समजा आरक्षणामुळे जे वंचित राहावं लागलं, एवढ्या आत्महत्या झाल्यात, तेवढा आमच्यावर झालेला अन्याय तेवढा बघून आता का होईना आरक्षण आम्हाला देऊन टाकावं. भरपूर सरकारनं बी केलं, भरपूर काम केलं, ते करत आहेत, त्यांच्या पातळीवर काम करतायत. पण आता सर ही वेळ निघून गेलेली. आता सरसगट कुणबी प्रमाणपत्र आम्हाला जाहीर करायला पाहिजे. जेवढे पुरावे मिळाले तेवढे त्यांनी लागू केले, देत आहेत. पण 54 लाख पुरावे सापडले, आणखी आम्ही यांना किती पुरावे सापडून द्यायचे? आज आपण पाहू शकतो की तरुण वर्ग देखील आरक्षणाच्या लढाईसाठी या मैदानात उतरलेला आहे. जरांगे पाटलांकडून त्यांच्या माध्यमातून आज ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. सरकारकडे ते नेहमी एकच हाक देतात की आरक्षणाची लढाई आहे ती आम्हाला मिळालीच पाहिजे, ती आमच्या हक्काची आहे. त्यासाठी ही पदयात्रा आता आंतरवाली सराटी येथून निघून थेट मुंबईकडे आगेकूच करतीये. आपण पाहू शकतात की त्यांचा टोटल एक संसारच एक पूर्ण ते सोबत घेऊन जात आहे. मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हे समाज बांधव मुंबईकडे निघाले असून त्यांची ही पदयात्रा आता मुंबईकडे रवाना होणार असून ती नगर शहरातून जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल भिंगारदिवे समोर मी प्रवीण सुरवसे, लेट्सअप मराठी, अहमदनगर.